पोलिसाला कोणी धरलं? चोरानं धरलं. पण ह्याला कळावं ना, ह्याला आत्मज्ञान असावं की मी पोलीस आहे. पोलीस काय फक्त वर्दीवर असतो का? पोलीस अरे एवढी प्रॅक्टिस केली, ताकदवान पोलीस तो. त्या पोलिसाने चोराला घाबरून खिशातले पैसे, अंगातलं सोनं काढून दिलं आणि पोलीस घाबरून घरी पळून गेला. बायको म्हणली एवढं घाबरायला काय झालं? म्हणलं काय सांगू तुला, चोरानं धरलं. बायको म्हणली लाज वाटते की तुला सांगायला? अरे पोलीस आहे, माझ्या बापानं पोलीस म्हणून दिला, त्याला कळल्यावर तोंडात शेत घालीन तुझ्या. नांदू द्यायचे नाही मला माझ्या माहेरचे. पोलीस आहे तू, चोराला घाबरून पळाला. म्हणलं मग जीव घातला. त्यांच्याकडे मोठी मोठी हत्यारं होती. म्हणली तुझ्याकडे बंदूक होती, ती काय केली? म्हणला मी लपवली, नाही तर त्यांनी ती बी नेली असती. अरे ती लपवाय होती का? इतक्या येड्याला काय करावं, कसं सांगावं दादा महाराज. स्वतःचीच किंमत स्वतःला कळत नाही तर लोकांनी त्याची किंमत कशी करावी? महाराज आम्हाला आजच्या पिढीला स्वतःची किंमत कळली पाहिजे, आपलं कुळ कळलं पाहिजे, आपला धर्म कळला पाहिजे. स्वतःची किंमत करत जा. अरे काही लागत नाही रे, स्वतःचं स्टार्टअप चालू करायला, व्यापार करायला, स्वतःचं नाव कमवायला, यश मिळवायला, प्रसिद्धी मिळवायला काही लागत नाही. पैसा तर नाहीच नाही, फक्त डोकं लागतं, विचारांची ताकद लागते, काही लागत नाही. दुनिया झुकती आहे, झुकानेवाला चाहिए. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे, वकिली करते मी. करत नाही, शिकते. तशी करते पण शिकते महाराज, तवर तशी संतांची वकिली करते पण शिकते महाराज बरं का. तर मग मी लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सनी त्याला उभा केल्याने एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली कशी करणार? तर म्हणला थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? बर चल, एखाद्याला माया येऊन तुला केस दिली बी तर तू लढणार कशी? तर म्हणला थल कती बी ललल. कती ललल नाही, तू ललल पण पुलत्याला कलल का? तू लललेली नाही. म्हणला थल. आता काय थल? सर म्हणले ती वकिली सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही, माझा विश्वास आहे. तुझं काही करू शकलं ना पट्ट्यात ते सगळं सोड. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडलं तुझ्या पाय खालून जाईल. सरांनी अंडर एस्टिमेट केलं. जेव्हा अख्खं जग आपली हारायची वाट बघतं आणि जेव्हा कष्ट करून तो जिंकतो तेव्हा त्याचं यश बघण्यासारखं असतं. आणि माझी विनंती आजच्या पिढीला, ही लोक ग्राह्य धरतायत, आपल्याला अंडर एस्टिमेट करतायत. अरे शेतकऱ्याचं आहे, मिडल क्लास आहे, याला काय जमणार आहे? जेव्हा जग हारायची वाट बघतात तेव्हाच जिंकावं, त्यातच मजा आहे, खतरनाक मजा आहे महाराज बरं का. जगानं हारायची वाट बघावी मग आपण जिंकावं. लोकांना वाटावं अरे बाई आहे, हिला काय जमणार आहे. आणि तेव्हा त्या सावित्रीबाई फुलेंना अख्ख्या शिक्षणासाठी आपला जीव घाण टाकावा आणि या पोरींना शिक्षण द्यावं. त्यांना कळतं त्या स्त्रीमध्ये ताकद काय, ताकद आहे रे. लोक नावं ठेवणं हीच ताकद आहे. या विषयाकडे पोरांनी जिद्द होती, मनावर घेतलं. पुढच्या लेक्चरला पोरगा आला, सरांनी उभा केला, यानं खाली मान घातली. सरांनी विचारलं का रे विकले? खाली मान घालून उभा राहिला. सर म्हणले माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला तल थगले इकले, फक्त तुम्हाला आनंद घेऊ देतो तो माझ्या हारायचा महाराज बरं का. थगले इकले. सर म्हणले कस काय? लय थोपाय म्हणला. तल प्रत्येका सोबत जायतो, त्याला म्हणायतो हे बदा हे लामायन, हे बदा हे लामायन, ह्या थिताय लावण आहे, तुम्ही देता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देण होय पुढं, तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्टॅटर रे गणिमी कावा, ताकद विचारात लागते बरं का. मुलं मुली जरा मोठे व्हा. आमच्या पोरांना तर काही नाही, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे का रे दादा? जरा स्वतःच्या करिअरचं बघा ना. अरे नाव कमवा, पैसे कमवा, बंगले बांधा, जिच्या महाग तुम्ही ती तुमच्या महाग आल्याशिवाय ही बहीण म्हणून सांगते कमवा, फक्त मोठे व्हा. बिनाकले आधी पैसा घ्या खिशात. मी बहीण म्हणून आत्मीयतेनं सांगते, परमार्थाचं सगळ्यात मोठं साधन आहे. शास्त्र सांगतं अर्थ आणि काम पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमावणं. आपण गरीबाच्या औलादी नाही. आपला बाप द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, तो विठ्ठल आहे.
गरीब व्हायचेच. जगत 65 लाखाची सावकारकी. किती? आताची नाही बरं दादा, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख बरं का. 2 BHK आपला, तरी भजन करीत नाही. 65 लाखाची. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीमध्ये बुडवायची ठरवली. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमीन, 300 ते 400 तोळं सोनं तुकोबाराकडे घाण होतं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या भरल्या होत्या. का संप्रदाय समजून घ्यावा, का ज्ञानोबा तुकोबाराय कळावे, तर माणुसकी कळते. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याची कीव कुणाला येते? जगद्गुरु तुकोबारायांना. स्वराज्य शेतकऱ्याच्या पोरांनीच उभं केलं रे, श्रीमंताच्या नाही. आर्मीत शेतकऱ्याचीच असतात, श्रीमंताची नाही. हे चाललंय ना, हे त्यांच्याच लेकरांवर चाललंय. काही खरं नाही तर. म्हणून विनंती, याला मोठेपणा समजा, कमीपणा नाही. आपला बाप धोत्रात फिरतो ना, हा सगळ्यात मोठा स्वाभिमान आहे आपला, की आपला बाप धोत्रात फिरतो. हे लोकांना वाईट वाटायला लागलं रे आजकाल. आमच्या लेकरांना आई नाही पाहिजे, आम्हाला मम्मा पाहिजे. बरं ती शिकवते बी मम्माच, कारण तिला आई म्हणून घ्यायची लाज वाटते. एखाद्या आईला म्हणून नका लेकराला मोबाईल देत जाऊ, तेवढंच नादी लागतं, नाही तर कामच करू देत नाही. नादी लावती. अगं मग थोडे वेळ देत जा. एकदा घेतला की कुणाच्या बापाचं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही. तुझं अगं 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2 ऐकत नाही. येड्यात काढती का काय? लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. माय बहीण म्हणून, लेक म्हणून सांगते, तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात. छत्रपती घड्याला मासाहेब जिजाऊच लागतात ग. ताकद लक्षात घ्या. माय म्हणलं खूप ताकद आहे तुमच्यात, तुम्ही येड्या नाही ग, लय ताकद आहे. वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात, जे व्यवस्थापन आम्हाला जमणार नाही ते व्यवस्थापन आपल्या घरातली रोजची गृहिणी करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. इतकी ताकद आहे तुमच्यात. स्पष्ट बोलू का माय माऊल्या? एका स्त्रीची ताकद भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे. भगवंतापेक्षाही मोठं सामर्थ्य एका स्त्रीकडे आहे. हे माझं बोलणं नाही महाराज. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवाच्या वर ताकद एका बाईत आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. हे धर्मशास्त्र आहे आपलं. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. खूप ताकद आहे ग माय. तुम्ही लय गोड आहे माय, लय गोड. बजाज नगरच्या तुम्ही तर लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा आहे थोडा प्रॉब्लेम, पण असं द्या काय करता. याचा अर्थ तुम्ही लय गुणाचे असं नाही बरं. खरं सांगते, आयुष्यात काही लागत नाही रे बायकांना. हे मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बाय असा सर्वासच आहे. अख्या घराबारानं बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं, कशाला टेन्शन घेते मी, आहे ना बाई. आनंदानं नांदती. नांदती का नाही ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, नंदेनं हिनवावं, जावेनं हिनवावं, गावानं बोलावं, तिला काही वाटत. फक्त नवरा सोबत असावं. खरं आहे ना? म्हणजे फक्त नवरा चांगला पाहिजे. खरं आहे ना? मागच्या तुमचं झालं नाही का? मग बोलत जा ना. खरं आहे ना? तुमची बाजू घेतल्यावर तरी बोलत जा ग. खरं आहे ना? म्हणजे फक्त नवरा चांगला असावा. खरं आहे ना? अगं माझं झालं नाही म्हणून इतके बारे विचारते. खरं आहे ना? माझं झालं मला येईल अक्कल, तर सांगा. म्हणजे अक्कल म्हणजे कुटुंब जरा येडवाकडं असलं तरी जमतंय. फक्त नवरा शहाणा मी नाही बरं. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, फक्त शहाणा तो धनी. महाराज फक्त धनी शहाणा पाहिजे, मालक शहाणा पाहिजे. आता तुकोबारांचं हे वर्णन जरा वेगळ्या अनुषंगाने. तुकोबारांचं म्हणणं असं आहे की गुरु शहाणा असला की सोपं होतं. तुकोबारांचं म्हणणं आहे की मालक म्हणजे ज्याला आपण मानतो, शेंदरी हेंदरी नसले पाहिजे. ज्याला आपण मानतो तो शहाणा पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की सगळं देव एकत. या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटाला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्ञानोबारांचं वर्णन आहे. जिथे मला ज्ञात आहे की मी कोण आहे. ज्ञानोबारांना विचारलं तुम्ही कोण आहे? ज्ञानोबाराय म्हणतात मी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा, माह कैवल्य तेजा, सेवती साधू संत संत मनोविद्या माझा. मी त्याचा अवतार आहे, मी त्याचं स्वरूप आहे. ही ताकद आहे आपल्यात.
आणि देवाचं नाव घ्यायला काही तथ्यपत्य नाही. काळा वेळ नामा उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. फक्त कुळात परमार्थ लागतो, मुखात नाम येतं, काही लागत नाही. देवाचं नाम तुम्ही कसंही घेऊ शकता. गार जमते काय नाही, डँकराची हवा ना बायला श्वासाना गुरुजी उठल. ते काय सोपं आहे का महाराज? बरं काय, माझं असं म्हणणं नाही की असं म्हणू नका किंवा तसं म्हणू नका. माझी फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसून. काय म्हणणं आहे तुमचं? अहो बाटलीशिवाय याची डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचं, गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा. अरे भजन कसं असावं? भजन गाठ्यातलंच असावं असं नाहीये, पण भजन गोड असावं. काय जुनी भजन होती महाराज. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई, कस पांग फेडू कस होऊ उत्तराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाळी न जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पागुलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पागुलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय ताकद आहे महाराज. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला. आकाशी झेप गिरे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पागुले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराची सोडणी गाठ. पागुले चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, काना वाजवितो बासरी. काना काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. राजा चल माझ्या गावाला जाऊ, सायर गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. राधे चल, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सायर गोकुळ फिरून